सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, महत्त्वाची कलमे हे प्रकरण आपलं चालू आहे किंवा TCS म्हणजे 2022पासून जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले प्रश्न आपण पाहणार आहोत. महत्त्वाची कलमे हा पार्ट दुसरा व्हिडिओचा. ओके, बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही वादात किंवा प्रकरणामध्ये पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असेल असा हुकूमनामा करण्याचा किंवा तसा आदेश काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. तर अनुच्छेद 121 नुसार. ओके, आता ह्या संदर्भात सर्व ही जे पुस्तक आहे हे पुस्तकाच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, ते तुम्ही परचेस करू शकता. 199 मध्ये तुम्हाला सध्या ऑफरमध्ये हे पुस्तक मिळेल. ओके, परत एकदा बघा, अनुच्छेद 101 कशाचा आहे हे देखील डाऊट क्लिअर होणं तुमचं म्हणजे बघा, कलम जे आहे ते कलम आणि त्याचे तरतुदी हे तुम्हाला रिपीट वाचत गेल्यानंतर काय होईल लक्षात राहील. तर 121 अनुच्छेद काय, परत एकदा हेच प्रश्न वाचू आपण. सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही वादात किंवा प्रकरणामध्ये पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असेल हुकूमनामा करण्याचा किंवा तसा आदेश देण्याचा अधिकारनामा कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालय आहे. अशा संदर्भाचा अनुच्छेद 121 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार न्यायालय हे थेट घटस्फोट मंजूर करू शकते? तर अनुच्छेद 142. बऱ्याच घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 142 जे अनुच्छेद आहे त्याचा आधार घेऊन निर्णय दिलेला आहे. काही विशिष्ट स्थितीमध्ये अटक व तुरुंगवासापासून संरक्षण येथे भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाबाबत चर्चा केली जाते? तर अनुच्छेद 3 जे मूलभूत अधिकाराच्या कोणत्या याच्यामध्ये येतं? तर पिळवणुकीविरुद्धचा हक्क जे कलम 23 आणि 24 जे स्वातंत्र्याचा जे हक्क आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये 19, 20, 21 आणि 22 असे 4 कलमांचा उल्लेख आहे. त्यामध्ये हे येत असतं. जसं समतेच्या हक्कामध्ये 14 ते 18 आहे तसं, तर ते स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हे उल्लेख आहे. व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक उपायांचा अधिकार भारतीय संविधानात समाविष्ट केला आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद डॅशशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 32. ओके, किती वेळेस प्रश्न आलेला आहे हे यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. पुढे आहे, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाचा येथे उल्लेख करण्यात आलेला आहे? 51A(b) चा. मूलभूत कर्तव्ये या संदर्भातील सर्व तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागेल. जे मूलभूत कर्तव्य आहेत 11, त्या अनुषंगाने ही कलम महत्त्वाचा आहे. पुढे आहे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे येथे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाचा उल्लेख करण्यात आला आहे? तर अनुच्छेद 51AC याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात आंतरराज्य परिषदेशी संबंधित तरतुदीबाबत चर्चा केली आहे? अनुच्छेद 263 यामध्ये केलेला आहे आंतरराज्य परिषदेसंदर्भात. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात पंचायतीची रचना संबंधित तरतुदीवर चर्चा करण्यात आलेली आहे? तर ते अनुच्छेद 243C या अनुषंगाने. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद ग्रामपंचायतींच्या संघटनाशी संबंधित आहे? अनुच्छेद 40. ओके, त्यानंतर भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबत नमूद केलेला आहे? तर अनुच्छेद 40 यावर प्रश्न आलेला आहे. 2 वेळेस प्रश्न आलेला आहे. हे रिपीट झालेला असला तरी शिफ्ट वाईज परीक्षेमध्ये असाच प्रश्न आलेला आहे. आणि यापूर्वीच्या परीक्षेत देखील ग्रामपंचायतीची संदर्भात असलेला कलम विचारलेला आहे, जे कलम काय आहे? 40 आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मानवी तस्करी ही कायद्याने शिक्षेस पात्र आहे? तर अनुच्छेद 23. आता अनुच्छेद 23 हे मूलभूत अधिकारामधील कलम आहे आणि त्यामध्ये पिळवणुकीविरुद्धचा म्हणा किंवा शोषणाविरुद्धचा अधिकार जो आहे तो कलम 23 व 24 मध्ये नमूद आहे. त्या अनुषंगाने ते महत्त्वाचं आहे. पुढे मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेचा कोणता अनुच्छेद हा
काम करण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो, तर अनुच्छेद 23. त्यानंतर मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेचा कोणता अनुच्छेद हा कायदेशीर वयाच्या व्यक्तीच्या लग्नाच्या अधिकाराचे समर्थन करतं, तर अनुच्छेद 16. कोणती घटनात्मक तरतूद ही संसदेला राज्यांची निर्मिती करण्याचा कोणती घटनात्मक तरतूद ही संसदेला राज्यांची निर्मिती करण्याचा किंवा रद्द करण्याचा आणि त्यांच्या सीमामध्ये फेरफार करण्याचा अधिकार देते. जलसंपदा विभाग 2024 मध्ये प्रश्न आलेला आहे, तर ते अनुच्छेद 3 मध्ये तसा अधिकार दिलेला आहे. पुढे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राष्ट्रपती हे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांची अंमलबजावणी निलंबित करू शकतात, तर ते आहे अनुच्छेद 259. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्ये नमूद आहेत, तर 51A मध्ये नमूद केलेले आहेत. एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. भारतीय राज्यघटनेच्या डॅशच्या भागात म्हणजे भाग 20 मध्ये राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची प्रक्रिया विषद केलेली आहे, तर ते अनुच्छेद कोणता आहे? अनुच्छेद 368. घटना दुरुस्ती संदर्भातील कलम कोणतं? 368. भारताच्या प्रदेशातील दिवाणी आणि न्यायिक अशी सर्व प्राधिकरणे ही सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीसाठी कार्य करतील, याविषयी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात चर्चा केलेली आहे, तर अनुच्छेद 144. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद आहे, तर अनुच्छेद 17. अनुच्छेद 17 ही अस्पृश्यता निर्मूलनासंदर्भात आहे, जे स्वातंत्र्याचा हक्क या मूलभूत अधिकारामध्ये 19 ते 22 मध्ये नमूद केलेल्या कलमांतर्गत 17व्या कलमामध्ये उल्लेख आहे. पुढे आहे भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयांचे किंवा आदेशांचे पुनर्विलोकन करण्याशी संबंधित आहे, तर अनुच्छेद 137. त्यानंतर कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत मालमत्तेचा हक्क हा वैध अधिकार करण्यात आला आहे, अनुच्छेद 300E. कारण हा मूलभूत अधिकार होता, परंतु त्या अधिकाराला कायदेशीर अधिकार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद भारतीय निवडणूक आयोगाला भारतीय निवडणुकांचे अधीक्षण म्हणजे व्यवस्थापन, संचालन आणि नियंत्रणाचा अधिकार देते, तर ते कलम 324 अर्थात अनुच्छेद 324 मध्ये आहे. त्यामुळे भारतीय तरतूद आहे म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे म्हटलं की 324 लक्षात घ्यायचं. आणि कलम एखाद्या आयोगासंदर्भात कलम राज्यघटनेत नमूद आहे म्हटलं की ती घटनात्मक म्हणजे काय आहे, आयोग आहे असं समजायचं किंवा संवैधानिक आयोग आहे असं समजायचं. आणि जर समजा त्याच्या संदर्भात जर चर्चाच नाही किंवा कलम नमूद नाही राज्यघटनेमध्ये, तर त्याला असंवैधानिक आयोग आहे असं समजायचं. पुढे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत RTI प्रशासकांची नियुक्ती करण्यात येते, तर 239. पुढे आहे सर्वोच्च न्यायालयाचा शिरस्ता व प्रक्रियांचे नियमन करण्यासाठी राज्यघटनेच्या अनुच्छेद किती अंतर्गत किंवा कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे नियम 2013 तयार करण्यात आले आहेत, तर अनुच्छेद 145 नगर परिषद परीक्षेत प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधीक्षण, व्यवस्थापन, संचालन आणि नियंत्रण करणे तसेच निवडणुका घेणे हे राज्य निवडणूक आयोगाकडे निहित असेल असा उल्लेख खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात करण्यात आला आहे, अनुच्छेद 243 K मध्ये. त्यानंतर आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात माहितीचा अधिकार हा मूलभूत हक्क आहे, तर अनुच्छेद 19(1) मध्ये उल्लेख आहे. 19(1) स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये मोडतो. राष्ट्रीय हितासाठी राज्यसूचीमध्ये नमूद असलेल्या विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला कोणत्या अनुच्छेदाने दिलेला आहे, तर अनुच्छेद 249. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील 395 अनुच्छेद हे मूलतः किती भागामध्ये, तर 22 भाग आणि 8 अनुसूचीमध्ये विभागलेले आहेत. एवढं लक्षात असू द्या, नगर परिषद प्रश्न आलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार एखाद्या अधिकाऱ्याला बडतर्फ करणे, काढून टाकणे किंवा पदोन्नती करण्याच्या राष्ट्रपती किंवा राज्यपालाच्या निरंकुश अधिकारावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत, तर ते अनुच्छेद 311 नुसार. भारतीय संविधान 1949च्या खालीलपैकी कोणत्या कलमात देशातील बालकांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आहे, तर ते 45 मध्ये. मार्गदर्शक तत्वामध्ये त्या संदर्भातील तरतुदी आहेत. पुढे राज्याच्या विधानसभेत 500 पेक्षा अधिक आणि 60 पेक्षा कमी सदस्य नसतात
अपवाद म्हणून सिक्कीम विधानसभेत भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत 32 सदस्य आहेत? तर ते अनुच्छेद 371 F नुसार. राज्य लहान आहे परंतु विधानसभा सदस्य संख्या जी राज्यघटनेमध्ये नमूद केली किंवा मिनिमम 60 पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षाही कमी विधानसभा सदस्य संख्या सिक्कीम या राज्यामध्ये आहे. ओके. त्यानंतर कोणता अनुच्छेद राज्यपालांच्या वैधानिक अधिकारांशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 213. ओके. सिक्कीम राज्याच्या संदर्भात जसा अपवाद केलेला आहे 32 सदस्य आहेत, तसंच 60 पेक्षा कमी असलेले जे विधानसभा सदस्य आहेत ते कोणकोणते राज्य आहेत? त्यामध्ये एक गोवा आहे, त्या ठिकाणी 40 आमदार किंवा विधानसभेतील 40 सदस्यांची आहे. त्यानंतर मिझोरम येथे देखील 40 सदस्य आहेत. अशा प्रकारचा अपवाद हे 3 राज्यामध्ये अपवाद आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटना 1950च्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात विधानसभांच्या रचनेबद्दल उल्लेख आहे? अनुच्छेद 117 मध्ये तसा विधानसभेचा आहे आणि विधान परिषद याच्या संदर्भात जी आहे, विधान परिषद याच्या संदर्भात 171 आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांतर्गत उच्च न्यायालयाला त्याच्या अधीन असलेल्या न्यायालयांचे आणि न्यायाधिकरणांचे पर्यवेक्षण करण्याचा अधिकार आहे? अनुच्छेद 227. ओके. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 नुसार राज्यपालांची घटनात्मक भूमिका कोणती असते? राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची नियुक्ती करतात. तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणता अनुच्छेद 19 अंतर्गत एक मूलभूत अधिकार नाही? तर संप करण्याचा जो मूलभूत अधिकार नाही आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य संरक्षणाशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 21. 103वी घटना दुरुस्ती पारित झाल्यानंतर खालीलपैकी कोणता अनुच्छेद भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर अनुच्छेद 15(6). ओके. आता 15(6) ही जी उपकलम समजा 6, तर ते कशा संदर्भात आहे? आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, घटकातील व्यक्ती किंवा नागरिक आहेत, त्यांच्या प्रगतीसाठी खास तरतूद करण्याचा अधिकार या संदर्भातील तरतूद आहे. तसेच अनुदानित आणि गैर अनुदानित खाजगी शिक्षण संस्थेमध्ये अल्पसंख्याकरिता असलेल्या शैक्षणिक संस्था वगळून, लक्षात घ्या, त्यांच्यासाठी वगळून प्रत्येक कॅटेगरी करता, प्रत्येक प्रवर्गाकरता 10% जागा आरक्षित करण्याचा अधिकार आहे. जी 103वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 2019 मध्ये. मग ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना 10% ओपनला आरक्षण, तर ओपनला आरक्षण नाही, तर EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 10% आरक्षणाची तरतूद आता केलेली आहे, जी 2019 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा आहे, खालीलपैकी कोणती जोडी योग्य तऱ्हेने जुळलेली नाही? ठीक आहे. ही अनुच्छेद 240 ही भाषिक अल्पसंख्याकांचे विशेष अधिकार याच्या संदर्भातील नाही आहे. अनुच्छेद 340 हे मागासवर्गीय आयोग याच्या संदर्भातील आहे. त्यानंतर पुढचं आहे, भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छेद आहेत? तर 395 अनुच्छेद आहेत. आता उपकलम वगैरे हे धरा तुम्ही, परंतु शेवटचा आकडा हा 395च आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 11 मध्ये डॅश डॅश बद्दल सांगितलेले आहे. कशाबद्दल सांगितलेले आहे? संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे या संदर्भात सांगितलेले आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश मध्ये अर्थात अनुच्छेद 21A मध्ये शिक्षणाच्या अधिकाराविषयी सांगितलेले आहे. वारंवार रिपीटेड प्रश्न आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय. खालीलपैकी कोणता न्यायालय कलम 32 अंतर्गत केवळ न्यायिक संस्था न्यायालयांना लागू होतो? तर ते प्रतिबंध. ओके. घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अशी तरतूद आहे की राज्य कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही? तर ते कोणता अनुच्छेद आहे बघा? अनुच्छेद 15. ओके. 14 ते 18 मध्ये जे समतेचा अधिकार दिलेला आहे त्यामधील हे अनुच्छेद आहे. 14ची जी आहे ती समानतेचा अधिकार आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो, जो स्पष्टपणे दर्शवतो की भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यासह एकात्मिक स्वरूपाचे आहे? तर ते अनुच्छेद 2.
खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल, निमलष्करी दल, सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारावर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो? तर अनुच्छेद 33 मध्ये अशा प्रकारचा तरतूद करण्यात आलेली आहे. कारण त्यांना जास्त म्हणजे हे दिलं बा, तर ते म्हणजे ते देशाचं संरक्षण करतात आणि खूप महत्त्वाचा रोल करतात, त्याच्यामुळे काही निर्बंध त्यांच्यावर आणण्यात आलेले आहेत. पुढे आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय केव्हा दिला की कोणत्याही कायद्याची संविधानिकता ठरवताना जर एखाद्या न्यायालयाला असे आढळले की विचाराधीन कायदा हा मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करू इच्छित आहे, तर ते अनुच्छेद 14 किंवा 19च्या संदर्भात असा कायदा वाजवी मानू शकतात. तर ते 1992 साली दिलेला आहे. खाली आता ही अवघड प्रश्न समजून घ्यायचं बरं का. तुम्ही कॉमन सेन्सनं किंवा याच्या संदर्भात तुम्ही ते उत्तर एलिमिनेशन मेथडनं सोडवू शकता किंवा आलं तर आलं. GK मध्ये असे प्रश्न असतात की ते आउट ऑफ सिलेबस वाटू शकतात. पुढे आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 368 मध्ये नमूद केल्यानुसार मूलभूत हक्क हे संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या कक्षेबाहेर असल्याचे सांगितले? तर गोलकनाथ जे प्रकरण आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की मूलभूत हक्क हे संसदेच्या दुरुस्ती अधिकाराच्या म्हणजेच घटनादुरुस्तीच्या घटनादुरुस्ती संदर्भात जे कलम 368 आहे त्याच्या कक्षेबाहेर असल्याचं सांगितलेलं आहे. त्यानंतर अनुच्छेद 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत 500हून अधिक आणि कशापेक्षा कितीपेक्षा कमी 60पेक्षा कमी सदस्य असू नयेत. मग त्यासाठी मी म्हणजे ती किती 60 म्हणजे विधानसभेची मॅक्झिमम सदस्य संख्या 60 असेल आणि मिनिमम सदस्य संख्या 30 असेल. त्याला अपवाद कोणकोणत्या राज्यामध्ये आहे? गोवा, मिझोरम. ओके, गोवा आणि मिझोरममध्ये 40 सदस्य आहेत आणि सिक्कीम. ओके, तिथं फक्त 32च आमदार आहेत, निवडून दिले जातात. खालीलपैकी कोणते चुकीचे जुळवलेले आहे? अनुच्छेद 11 सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे. हे सर्वोच्च न्यायालय नाही तर हे संसद आहे. तर अनुच्छेद 11 जे आहे ते चुकीचं आहे. ओके, कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी किंवा देखभालीसाठी कोणताही कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही? तर ते अनुच्छेद 27 मध्ये नमूद आहे. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार असल्याचे नमूद केलेले आहे? तर अनुच्छेद 30 मध्ये नमूद केलेला आहे. खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243O अंतर्गत कोणतेही क्षेत्र संक्रमणशील क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे? कलम 243 डायरेक्ट लक्षात ठेवा. तर ते राज्यपालांना. खालीलपैकी कोणती चुकीची जुळणी आहे? अनुच्छेद 20 सेनाविषयक विद्याविषयक वगळता किताब नष्ट करणे. तर अनुच्छेद 20 हे या संदर्भातचं नाही आहे. अनुच्छेद 20 जे आहे ते अपराधांच्या थोडक्यात सांगायचं झालं तर अपराधांच्या दोषसिद्धीबाबत आहे. अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण याच्या संदर्भात आहे. ओके, याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं 3 तरतुदी आहेत. एक, एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. म्हणजे काय, तुम्हाला नवीन कायद्यानुसारच हे होईल. जर एखाद्या कायद्याचा अंमल भूतकाळातील एखाद्या तारखेपासून सुरू होतो त्यास एक्स पोस्ट फॅक्टो असे म्हणतात. त्यानंतर दुहेरी शिक्षा नाही. एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला 2 वेळा शिक्षा नाही. स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करता येणार नाही. अशा प्रकारची ही 3 तरतुदी त्या कलम 20 मध्ये आहेत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 25 ते 28 खालीलपैकी कोणत्या गोष्टी संबंधित आहे? तर धर्म स्वातंत्र्याचा हक्क. तुम्हाला मी सांगितलंय की मागच्या वेळेस मूलभूत अधिकार जे आहेत त्यामध्ये 6 कॅटेगरी पडलेले आहेत. ओके, त्यामध्ये समतेचा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर दुसरा क्रमांकाचं सांगितलं होतं की स्वातंत्र्याचा. ओके, समतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, शोषणाविरुद्धचा, त्यालाच पिळवणुकीच्या विरुद्धचा वाचण्यात येईल तुम्हाला. त्यानंतर धार्मिक अधिकार आहे. ओके, त्यानंतर सांस्कृतिक व शैक्षणिक आणि शेवटचा घटनात्मक. ओके, हे लक्षात ठेवा. समतेच्या ह्याच्यामध्ये समतेचा जो अधिकार आहे तो 14 ते 18 मध्ये नमूद केलेला आहे. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22 मध्ये आहे. स्वातंत्र्याचा कधी 19 ते 20. शोषणाविरुद्धचा हक्क जे आहे 23 ते 24 मध्ये. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा जो आहे आपला प्रश्न जो आहे ते 25 ते 28 मध्ये. सांस्कृतिक व शैक्षणिक मध्ये 29 आणि 30 हे 2 कलम आहे. आणि घटनात्मक उपाययोजनेमध्ये 32 नंबरचा कलम आहे, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने राज्यघटनेचा आत्मा म्हणलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील
खालीलपैकी कोणते अनुच्छेद हा शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार या संदर्भात मी कलम सांगितलं होतं 23 व 24. ओके, पर्यायानुसार आता हे नाहीत, तर ह्याच्यामध्ये 25 ते 28 हे कशा संदर्भात आहेत? धार्मिक स्वातंत्र्य याच्या संदर्भात आहेत. आता 25 आणि 26 कशामध्ये येतं? 25, 26, 27, 28 हे सगळं कशामध्ये आले? धार्मिक स्वातंत्र्याचा. आणि अनुच्छेद 29 आणि 30, 29 आणि 30 कशा संदर्भात आला? सांस्कृतिक आणि शैक्षणिक जे हक्क आहेत त्याच्यामध्ये आलेला आहे. ओके, म्हणून हे 6 जी कलम आहेत त्याचा तक्ता बनवा, तुमच्या टेबल फ्रंटला चिटकावून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभिकेच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? तर अनुच्छेद 5. ओके, आता या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. महत्त्वाची कलमे पार्ट 3 व्हिडिओ आपण पुन्हा बनवणार आहोत. कारण बघा खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, साधारणपणे ते 1 ते 1.5 तासाचा व्हिडिओ होऊ शकतो. आणखीन बरेच पेजेस आहेत, 2 फोल्ड असल्यामुळं 2 ते 3 व्हिडिओ आपले होणारच आहेत. चला, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.